स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। जय अम्बे चषक 2026 का आयोजन, जो आप टेमघर पड़ा के ग्राउंड में मैच का कुछ दृश्य देखिए। पाणी ज्याने गुणलेखक हे किती चौका ठोकले की तुम्हाला पुढच्या टेमघर पाडा, टेमघर भादवड JMB चषक 2026च्या फायनल मेगा फायनलच्या टुर्नामेंटसाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ वेळ कमी असल्यामुळे आणि JMB चषकचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच या क्रिकेट दरम्यान सर्व अंपायर्स आणि आमचा भिवंडीकर तसे सर्व खेळाडूंचे अभिनंदन। आजच्या स्पर्धेत जुनांदुर्की आणि टेंबवली या संघात चुरशीचा असा सामना झाला आणि या सामन्यात टेंबवली संघ अंतिम विजयी झालेला आहे। त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि जुनांदुर्की या संघात मी पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देतो। आपण सराव चांगला करा आणि पुढच्या वर्षीचा चषक आपण जिंकावा अशी अपेक्षा करतो। आजच्या ह्या JMB चषकात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय, ज्यांनी सहकार्य केलं, असे सर्व सहकार्यांचं JMB चषक यांच्यातर्फे त्यांचं अभिनंदन। हा JMB चषक या गेल्या 2 दिवसापासून चांगल्या प्रकारे खेळला गेला आणि या खेळाचे आणि या सामन्यांचे JMB चषक यांनी चांगल्या प्रकारे त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि माझ्यातर्फे या JMB चषक आणि आलेल्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा। आणि जगदीश म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण देखील मनोगत व्यक्त करायचं आहे। त्रुटी प्लस यांच्या माध्यमातून आज JMB चषक हा जो क्रीडा क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केला होता आणि खरोखरच हा क्रिकेट संघ 40 प्लस पाहत असताना एक आनंद वाटतो की आपल्या भादवड टेंभुर्णी या परिसरात कमीत कमी 5 ते 6 संघ असतील, परंतु हे सर्व संघ स्वतःचा व्यवसाय कामकाज सांभाळून खेळतात, हा एक आनंद आहे। JMB क्रिकेट संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा एक नवीन संघ तयार केला, पंडित भोईर आणि रणजित नाईक हे पूर्वी क्रिकेट खेळायचे 40 प्लस मध्ये, त्यांचा क्रिकेट थांबला होता, परंतु त्यांनी पुन्हा एकदा या क्रिकेट संघ याच्यामध्ये सहभाग घेऊन मुलांना प्रोत्साहित केलं आणि त्या 40 प्लस संघाला एक चांगली संजीवनी दिली आणि या ठिकाणी आज त्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि चांगल्या प्रकारे या स्पर्धा आज या ठिकाणी पूर्ण झाली। 2-4 दिवसापूर्वी गावदेवी क्रिकेट संघ सुधाकर म्हात्रे आणि शरद म्हात्रे यांनी सुद्धा इथे स्पर्धा ह्याच संघांच्या आयोजित केल्या होत्या। त्या ठिकाणी मला येता आलं नाही, परंतु तेच संघ या ठिकाणी पाहण्याची संधी मिळाली, त्याला मी भाग्यवान समजतो। आणि खरोखरच या परिसरामध्ये जो 40 प्लस संघाचा संघ आहेत, या संघामध्ये प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ हा संघ भावनेने खेळतो। हार जीत होतच असते, परंतु जिंकलेला संघ त्याचा विजय हा आनंदाने साजरा करतो, परंतु हारलेला संघ सुद्धा त्यांच्या विजयात सामील होतो आणि एकमेकांना आलिंगन देऊन हात मिळून ते बाहेर येतात। म्हणजे हेच खेळ, यालाच म्हणतात क्रिकेट, की क्रिकेट म्हटल्यानंतर या ठिकाणी सर्वांना चांगल्या प्रकारे आपल्याला जे आपल्या अंगी गुण असतात ते दाखवण्याची, कला दाखवण्याची संधी असते आणि ती दाखवली जाते। पुन्हा एकदा मी JMB संघाला पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो की आपण चांगल्या प्रकारे या स्पर्धा आयोजित केल्या, अशा स्पर्धा आपण सतत पुन्हा आयोजित करा आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला अशी अपेक्षा करतो। जय हिंद। प्रथमतः JMB ग्रुप, JMB क्रिकेट संघ टेमघरपाडा यांच्या वतीने जे भरवलेले सामने, काली मी भरपूर कमेंट केली संदेश तुला। आता ही जुनांदुर्गचा जो संघ आहे अतिशय चांगले केले, ती लाल कॅप ज्यांनी घातली, लाल कॅप अतिशय उत्कृष्ट, दीपक अतिशय उत्कृष्ट खेळ होता
पण आमचे परमश्री दिगंबर, कारण त्या काळातला दिगा हा चांगला बॉलर सुद्धा होता आणि बॅट्समॅनही होता. मला खात्री होती, खरं सांगतो, तुम्ही संदेशला विचारा, जोपर्यंत दिगंबर आहे, बाकी खेळाडू आहेत सगळे, हा सांघिक खेळ आहे, पण दिगंबरची बॅट चालली तर सामना हा विजयी होईल टेंभोलीचा. आणि दोन्ही संघ आपल्या जवळचे आहेत. मला दोन्ही संघाने नम्रतेची विनंती दोन्ही संघाच्या खेळाडूंना की जाता जाता तुम्ही अगोदर दोन अंदुरकीच्या खेळाडूंना तिथं पोहोचवा आणि पुढे जाताना मग तुम्ही टेंभोलीला जा. आजच मी वसईला गेलो होतो दुपारी, आज दुपारी ते जाधव म्हणून आपले जे मिलिटरी मॅन आहेत रिटायर, त्यांचा एक पोस्टर बघितला, अजित जाधव. त्यांनी भारताच्या सीमेवर जाऊन संरक्षण केलं. त्याने एकदा सल्यूट मारतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच चांगला उल्लेख केला आपण अजित जाधव यांचं 21 वर्ष. कदाचित कोणाचा जर सत्कार राहिला असेल तर शब्द समाने समजून घ्या. कोणाचा राहिला व्यक्त करतो. ही स्पर्धा आम्ही फार कमी वेळात खूप मेहनत करून आजपर्यंत सक्सेस झालेली आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन, सर्वांचे आभार. आमचे सर्व खेळाडूचे टीम क्रिकेटचा कमी छंद असल्यामुळे थोडासा मला त्रास झाला, पण त्यांनी त्यांची जिद्द करून हा पूर्ण सामन्याचा जो 2 दिवसाचा जो उत्सव होता तो अतिशय योग्य रीतीने त्यांनी पार पाडले. मनापासून खूप खूप आमचे सर्व खेळाडूंचे खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. कोणाचे सत्कार आले तर मी परत दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जी आहे आपण द्यायची आपल्या शुभ असते. ट्रॉफी आहे, हा स्पोर्ट वॉच आहे आणि विभूदादा तुला आवडेल असा हा जे आहे दिली जाईल. इतका प्रेम खेळाडू दाखवता ठरलेला आहे. पार्लमेंट अभिनंदन. कालुराम मडवी, अभिनंदन संदेश आणि संपूर्ण टीम. राजा मनोबा नाईक साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी पोहोचवला. दादा तडे सर्व संघाचं टेंभोली थोडंसं काल्या होत्या, त्यांचं देखील खेळ चांगलं होतं. अभिनंदन सर्वांचं. विनायक असतील, चेतन असतील, सर्व मनोज असतील, जितेंद्र दादा असतील, दिलीप असतील, यांच्या माध्यमातून आपण दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचणार. मात्र ताज जो आहे क्रमांक 1चा तो जुनागडच्या संघाकडेच असेल. 4 ट्रॉफ्या जिंकल्याच्या चालू अंगामध्ये दामनचा नितीन पाटील याच्या नावावर आहे. मात्र ही देखील चांगली कीर्ती आहे. असं काय म्हणशील आणि तुमच्या परफॉर्म बद्दल काय सांगा तुम्ही? त्यांना मी आपले त्यामध्ये चषकचे आयोजक आणि सांगा आणि त्यांची क्वालिटी त्यांना मी या स्पर्धेचा सबसे चालू आणि खूप मोठी स्पर्धा होती. या अगोदर इथं आम्ही एक टुर्नामेंट खेळलो कारण सेमीफायनल हारलो. आमच्या टीमचं जे अनुभव सांगणं आहे की आम्ही सगळे इतकं टीम आलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला जास्त प्रॅक्टिसचा वेळ मिळत नाही. तर तशाच पद्धतीने आम्ही क्रिकेटची आवड आहे. जे हनुमान टीम आम्ही 1992 साली चालू केली होती आणि 1992 पासून दिगंबर कडे पूर्ण टीम आहे ना आता सगळी तशीच आहे. जगदीश दादा नाईक त्यावेळी पहिला तर जेवढे पण आहेत राजकीय सगळे आणि ऑल आपल्या तालुक्यातील खेळाडू त्यांच्यासोबत मी खेळलो. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत देवाच्या कृपेने आणि बजरंगाच्या कृपेने शैलेश आहे. खूप बरं वाटतं मला क्रिकेटमुळे. क्रिकेट वाचून आमचं प्रेम आहे आणि टेंभोली आणि भांडवल ही तर छान बिळवी होती. खरंच आता ना की तुम्ही गाव आहेत क्रिकेटची वेळी लोक यायची तर या गावामध्ये मी भरपूर केलो. टेंभोलीचा मी जायकोमध्ये कॅप्टन होतो. त्याच्यानंतर फ्रीमध्ये खेळलो. नंतर दिनेशच्या टीममध्ये खेळलो. खूप मजा आली आणि खूप प्रेम आमच्यावर आहे. असंच राहू द्या. आणि आता एकच सांगतो ज्या हनुमान टीमसाठी ती फक्त हेवी टू एक रात्री बाजूला आपली शैलेश पहिल्यासारखी नाही आहे. प्लीज कॉपरेट करा. तुम्हाला 100% फायनल देण्याचं काम मी करेन. थँक्यू. हा विश्वास ठेवून आम्ही सर्व 40+ संघ हा विश्वास ठेवून आम्ही ग्राउंडमध्ये उतरतो. एक गाव आरोग्यासाठी आम्ही धावतो आणि आरोग्य हा आपला राखलाच पाहिजे. कारण का आरोग्य आपल्या स्वतःसाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही आहे. म्हणून हे मनोगत केले आपल्या भावानी. खूप सुंदर केले. धन्यवाद. तिच्या टायमाला ग्राउंड पुन्हा आलो त्याला काल तो पंढरचं म्हणणं असं होतं की म्हणजे तू काय करतो कसं खेळतो रे. कारण 2 वेळा आम्ही एकत्र चांगले खेळून मला भेटलो. त्याने मला हिरोवर आउट केला. तो स्वतःपर्यंत आधी असं नको की मला अशा अपेक्षा नाही आहे. खरोखर तुझा एकदम मला तुझा आनंद प्रतिसाद मिळाला आणि माझी बॅग समजली. थँक्यू. सन्माननीय माजी नगराध्यक्ष मधुबाबू नाईक साहेबांनी
आम्हाला इथे कॅश प्राइज दिलेलं आहे या स्पर्धेचं. तर मित्रांनो, टीमचं नाव आहे चेअरमन चेंबोली चॅम्पियन 2026चा भागीदारी ठरला आहे. मी प्रदीप करे, सुदर्शन नाईक, हरिभक्त विश्वनाथ महाराज नाईक, दिलीपप्पा नाईक, प्रदीप पाटील, त्याचबरोबर करण भोईर, त्याचबरोबर नारायण करे बाबा, त्याचबरोबर हिरामन गुरु सिद्धार्थ पाटील यांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या शुभ हस्ते जेएमबी चषक 2034 ही ट्रॉफी ही सर्वांनी आपण मिळवून द्यायची.